महिलांना 50% आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सवलतीमुळे एसटी तोट्यात गेली। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची कबुली। महायुती सरकारच्या निर्णयावरच आता मंत्र्यांचं बोट। एसटी प्रवासात महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची सवलत रद्द होणार नाही। प्रवाशांना दिलेलं वचन आम्ही पाळणार। परिवहन मंत्री सरनाईक यांच्या वक्तव्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही। मंत्रिपद न मिळाल्यामुळे आमदार सुधीर मुनगंटीवारांची खदखद पुन्हा समोर। माझी खुर्ची खेचून घेतली। चंद्रपुरात फ्लाइंग क्लबच्या उद्घाटन सोहळ्यामध्ये मुनगंटीवारांचं जाहीर विधान। कोकणानंतर आता विदर्भात ऑपरेशन टायगर। गोंदिया नागपुरात शिंदेंची आभार सभा। तर ठाकरेंचे माजी जिल्हा प्रमुख राजू हरणे यांच्यासह काँग्रेसचे माजी आमदार सहस्राम कोकाटे हे आता कोरोटे धनुष्यबाण हाती घेणार। दिल्लीमध्ये आजपासून 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन। जुन्या संसद भवनापासून ग्रंथदिंडीला सुरुवात। दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार। महाराष्ट्र सरकारकडून संमेलनासाठी 2 कोटी रुपयांची अतिरिक्त मदत। जालन्यानंतर यवतमाळमध्ये सुद्धा 10वीचा पेपर फुटला। परीक्षा केंद्रावर कॉपी पुरवण्यासाठी तोबा गर्दी। मराठीच्या पेपरचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल। शिक्षण विभागाचं मात्र दुर्लक्ष। मनोज जरांगेंनी मसाजोगमध्ये जाऊन घेतली देशमुख कुटुंबियांची भेट। तर ग्रामस्थांसोबतही चर्चा। ग्रामस्थांची अन्नत्याग करण्याची घोषणा सरकारची नाचक्की करणारी आहे। जरांगेंचा मंत्री धनंजय मुंडेंवर सुद्धा निशाणा। लासलगाव आणि येवला बाजार समितीमध्ये लाल कांद्याच्या दरात घसरण। कांद्याचे सरासरी बाजार दर हे 1750 रुपयांपर्यंत कोसळले। नवीन उन्हाळ कांद्याची आवक झाल्यामुळे दरावर परिणाम। महाराष्ट्र सायबर सेल आता सायबर सिक्युरिटी कॉर्पोरेशन होणार। सर्व कॉर्पोरेट कंपन्यांना वर्षातून एकदा सायबर ऑडिट करणं बंधनकारक। वेळेत ऑडिट करून न घेतल्यास आता एका दिवसाला 25,000चा दंड। डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताला निधी दिल्याचा दावा चुकीचा। अमेरिकेनं 21 दशलक्ष डॉलर भारताला नव्हे बांगलादेशाला दिल्याचं एका वृत्तपत्रातनं समोर। शेख हसीनांनी पलायन केल्यानंतर निवडणुकांमध्ये हा पैसा वापरला गेल्याचाही दावा।